शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीत विरोध होतोय। महामार्ग रद्द करण्याची मारडी ग्रामस्थांनी मागणी केली। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने हजारो हेक्टर शेती संपादित होण्याच्या प्रक्रिया सुरू आहे। या महामार्गाला आता ग्रामीण भागातून तीव्र विरोध होतोय। वसमत तालुक्यातील मारडी गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली। गावातूनच महामार्ग जाणार असल्याने शेती, घर आणि गावच्या अस्तित्वावरच संकट ओढावणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। साहेब, तुमचा महामार्ग आमच्या छातडावरूनच का नेता? आमची घरे आणि शेती गेली तर आम्ही कुठे जायचं, असा सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला उपस्थित केला। फक्त सरकार मायबापाला एकच विनंती आहे, होईन तेवढं शेतकऱ्यांचा असो किंवा गावातले जे काही गोरगरीब लोक आहेत की ज्यांना जमीन सुद्धा नाही, फक्त राहण्यासाठी घर आहे, की त्यांचं आहे तेवढं ते वास्तव्य त्या ठिकाणी टिकाव आणि जी काही शेती चाललेली आहे त्याची योग्य तो मोबदला न देण्याऐवजी तो रद्द करावा, ही तेवढी त्यांना विनंती आहे। जो शेतकरी आज आत्महत्या करतो, विदर्भामध्ये करतो, मराठवाड्यामध्ये करतो, त्या शेतकऱ्याला कुठेतरी शासनाच्या माध्यमातून बळ देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी शासन पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या मुळाशी घाव घालण्याचा हा प्रयत्न करतो। ही गोष्ट निषेधार्ह आहे। उदरनिर्वाह करण्याकरता जी थोडी जमीन आहे त्या जमिनीतून हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जात आहे। या शक्तीपीठ मार्गापासून या खाव खेड्यातल्या लोकांना कसल्या प्रकारचं त्या ठिकाणी फायदा नाही, उलट नुकसान आहे। आमची जमीन गावातली चली 45 गुंठे आणि कमीत कमी तुम्हाला सांगतो 105 एकर जमीन मारडीतली चालली, तरी आम्ही सरकारला विरोध करणार आहोत।